नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी जेव्हा आता घाईने निंगितेला कॉलेजवर बोलून घेते तेव्हा कमळी धावतच येते। तेव्हा सगळ्या मैत्रिणी कमळीची वाटच पाहत असतात आणि बरं झालं कमळी तू आत्ता आली। कमळी विचारते की काय झालं, तुम्ही मला इतक्या घाईने का बोलावून घेतलं। आणि तेवढ्यात काही मैत्रिणी आता म्हणतात की कमळी अगं माझं ॲडमिशन तर आत्ताच झालं, त्यामुळे मला हॉस्टेलवर सुद्धा आत्ताच ॲडमिशन मिळालं। तर दुसऱ्या मैत्रिणी म्हणतात की हो ना, आम्हाला सुद्धा ॲडमिशनसाठी लेटच झालं। आणि दुसरी मैत्रीण म्हणते की कारण घरी परिस्थिती तशी होती त्यामुळे येणं शक्यच नव्हतं। आणि आता ती जी काही एक मैत्रीण आहे तर ती म्हणते की आता मात्र येथे एक नोटीस लागलेली आहे, 70% प्रेझेंटी ज्याची नसेल तर त्याला आता ह्या परीक्षेला नाही बसता येणार, युनिट टेस्टला। तेव्हा हे ऐकल्यानंतर आता कमळीला धक्काच बसतो। तेव्हा आता निंगी म्हणते की हे बघ अगं कमळे, हा नियम आहे तर तो वार्षिक परीक्षेला लावायला पाहिजे, परंतु तो आत्ता कसा लावला असेल। आणि तेवढे दुसरी मैत्रीण म्हणते की आता ही युनिट टेस्टचे जे मार्क आहे तर ते आपल्याला इंटरनल्स मध्ये ऍड होणार आहे, आणि जर आपल्याला एक्झामला बसता नाही आलं तर मात्र इंटरनल्सला मार्क आपल्याला कुठून मिळणार आहे। तेव्हा सगळ्यांना एक टेन्शन आलेलं असतं, शेवटी आपण फेल होणार आहे। तर तेव्हा निंगी म्हणते की हो ना कमळी, अगं मला तर फार टेन्शन आलेलं आहे, नक्की आता काय करायचं आणि मला खरंच खूप भीती वाटते। तर काही मैत्रिणी म्हणतात की कमळी हो ना यार, काहीतरी कर तू नक्की, खरंच खूप टेन्शन आलेलं आहे। तेव्हा कमळी त्यांना सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि आपण काहीतरी करूयात, माझा सुद्धा तोच प्रॉब्लेम होणार आहे। आपण एक काम करतो, रजिस्टर मॅडम आहे तर त्यांच्याशी बोलूयात, नक्की त्यातून काहीतरी उपाय निघेल। तेव्हा मैत्रिणी म्हणते की ठीक आहे चालेल, आणि त्यांना मात्र हा नियम मागे घ्यावा लागणार आहे आपण जर त्यांना व्यवस्थित बोललो तर। आणि तेवढ्यात तेथे अनिका आलेली असते। अनिका मनात म्हणते की कमळी टमळी, हा नियम आहे तर तो फक्त तुझ्यासाठी आहे, तुला एक्झामला बसून देणार नाही आणि तुला हे मार्क सुद्धा नाही मिळणार। आणि आता ती कामिनीने हा जो काही आता नियम काढलेला आहे म्हणून कामिनीवर खूपच खुश होते आणि म्हणते की कामिनी आजी खरंच खूप ग्रेट आहे। तेवढ्यात तेथे आता ती मैत्रीण अनिकाला पाहते तर निंगीला म्हणते की हिला मात्र त्या अडवणार नाहीत, कारण हिची सुद्धा मात्र आता प्रेझेंटी कमीच आहे, एक्झामला मात्र हिला बरोबर बसून देतील। कमळी म्हणते की नाही, हे असं झालं तर तो अन्याय आहे आणि मी ते नाही होऊन देणार, पण एकदा बोलून तर बघू काय होतं ते। तेवढ्यात तेथून मॅडम जात असतात तर कमळी म्हणते की मॅडम ऐका, आणि सगळ्या पोरींची एकच अशी तक्रार आहे, 70% हे नक्की काय काढलेलं आहे। अर्ध्या मुलींना तर आता ऍडमिशन मिळालेलं आहे, काहींना हॉस्टेलमध्ये अजून ऍडमिशन नाही मिळालं, बाकीचे तर गावावरूनच येतात। त्यामुळे हे मधून जे काही रूल काढलेले आहे तर ते बरोबर नाही, आणि परीक्षा मात्र असे मध्येच तुम्ही नियम काढणार हे काही बरोबर नाही। तेव्हा ते मॅडम म्हणतात की ह्या आपल्या कॉलेजच्या ट्रस्टी आहे कामिनी मॅडम, त्यांच्या आदेशानुसार लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही, आणि ज्या विद्यार्थ्याची प्रेझेंटी पूर्ण नसेल तर त्याला परीक्षेला नाही बसता येणार। तेव्हा कमळी म्हणते की मॅडम अहो, परीक्षा तोंडावर आलेली असताना असा नियम कसा काढता येईल बरं, आणि ही अनिका सुद्धा अगदी तिची प्रेझेंटी तेवढी नाही, मग तिला सुद्धा तुम्ही परीक्षेला अडवणार आहात का। आणि तेवढ्यात अनिका म्हणते की मी जरी ट्रस्टीची नात असेल तरी रूल सगळ्यांसाठी सारखाच आहे, कारण ट्रस्टीचे जे काही नियम आहे तर ते रूल्स अगदी सेम असतात। तेव्हा कमळी म्हणते की मॅडम मला बाकीच्यांचं माहिती नाही, पण प्लीज तुम्ही असं करू नका। मॅडम म्हणतात की हे बघ मला समजतं अगं, पण कमळी या निर्णयामध्ये कोणताही बदल नाही करता येणार, आणि ज्यांचे अटेंडन्स नाही तर त्यांना परीक्षेला नाही बसता येणार, सॉरी, असं बोलून आता मॅडम निघून जातात। तेव्हा आता कमळी आणि दुसऱ्या मैत्रिणींना फार टेन्शन येतं, अनिकाला हसू येत असतं। तर ऋषीकडे फोनवर बोलत आहे आपल्या ऑफिसमध्ये, आणि तेवढ्यात तेथे सायबा येतो। सायबा लगेच आता घाईने त्याला फोन ठेवायला सांगतो आणि घाईने तो लॅपटॉप वगैरे सगळं काही बंद करतो, आणि सायबा घाईने सगळं काही बंद करतो आणि तुला जायचं आहे, उशीर होतो। तेव्हा ऋषी म्हणतो की हो जायचं आहे, पण लॅपटॉप तर बंद करून दे। सायबा म्हणतो की हो कर, मी करतो सगळं। आणि तेवढ्यात मात्र आता नयनताराचा फोन येतो। सायबा म्हणतो की अरे नंतर घे। ऋषी म्हणतो की आईचा फोन आहे, तू बोलतोस का, आणि सायबा म्हणतो की नाही बोल। तेव्हा ऋषी फोन उचलतो तर नयनतारा विचारते की ऋषी तो ऑफिसमध्येच आहे ना। ऋषी म्हणतो की हो, काय झालं। तर नयनतारा मॅडम म्हणते की गुड, आणि हे बघ आता एक महत्त्वाचे आपले क्लायंट आहे तर ते येत आहे ऑफिसमध्ये भेटायला, परंतु मला काही कारणामुळे ऑफिसला येण्यासाठी उशीर होईल, त्यामुळे तू एक काम कर, तू त्यांना भेटून घे आणि तू त्यांच्याशी नक्की बोलू शकतो। तेव्हा ऋषी म्हणतो की आई ऐक ना, अगं खरं तर मला खूप घाई आहे, परंतु नयनतारा काही ऐकायला तयार नाही। ते शेवटी ऋषीला म्हणते की तुला हे ऍडजस्ट करावंच लागेल, आणि जे क्लायंट येत आहे तर ते आपले फार जुने आणि महत्त्वाचे क्लायंट आहेत, तू त्यांच्याशी बोल, मी थोड्या वेळात तेथे पोहोचते। ऋषी विचारतो की ते कधीपर्यंत पोहोचतात। तर नयनतारा म्हणते ते ऑफिस जवळच आहे, येतीलच, आता
तेवढ्यातच त्यांचा कॉल आलेला होता. तेवढ्यात आता कॉल येतो आणि ते आलेले आहेत असं समजतं. तर सायबा म्हणतो की ठीक आहे, त्यांना पाठवून द्या. आणि तेवढ्यात ते क्लायंट आतमध्ये येतात. आता ऋषी त्यांना हॅलो वगैरे करून आता जी काही मीटिंग आहे तर त्यांचीच सुरू होते. त्यानंतर इकडे आता कमळी वाट बघत असते, म्हणजे काय करावं नक्की. आता हा जो काही रूल काढलेला आहे तर त्या बाबतीत नक्की काय करायचं आहे. आणि तेवढ्यात अनिका मात्र आता मुद्दाम मागे येते, जोरजोराने टाळ्या वाजवते आणि म्हणते की लिसन ऐकून घ्या, कारण माझ्याकडे आता यावर सोल्युशन आहे. म्हणजे या सोल्युशनवर आपण ऍक्च्युली मॅनेजमेंटशी बोलू शकतो की त्यांचा जो काही डिसिजन आहे तर तो चेंज करायला लावू शकतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर कमळी अनिकाला म्हणते की येथे चेष्टा सुरू नाही, सगळ्यांच्याच मार्काचा प्रश्न आहे. तेव्हा अनिका म्हणते की तुला काय वाटतं ग, मी जोक करते, माझं सुद्धा नाव त्या यादीमध्ये आहे ना, आणि मला सुद्धा त्रास होतोय, मग मी स्वतःसाठी फाईट देण्याऐवजी सगळ्यांसाठी फाईट करते. तेवढ्यात आता मैत्रिणी कमळीला म्हणतात की प्लीज कमळी, अगं ती जे काही सांगते ते एकदा ऐकून तरी घेऊ. अनिका लगेच म्हणते की मला तर असं वाटतं की आपण सिग्नेचर मुव्हमेंट घेऊयात, म्हणजे आपण सगळेजण साईन करून मॅनेजमेंटला देऊयात आणि ऑफिशियल जो काही फॉर्म आहे तर त्यावर मात्र जे काही ही प्रेझेंट कमी आहे तर त्यांनी त्यावर सही वगैरे करायची आणि सगळ्यांच्या फॉर्मचा जो काही गट्टा आहे तर तो मी मॅनेजमेंटला देते आणि प्रिन्सिपल सर नक्की त्यांचा डिसिजन काय आहे तर ते नक्कीच घेतील. तेव्हा आता सगळ्या मैत्रिणी म्हणतात की हा तर चांगला पर्याय आहे आणि कमळी असं जर केल्यानंतर त्यांना त्यांचा डिसिजन मागे घ्यावाच लागेल. अनिका म्हणते की हो घ्यावाच लागेल आणि शेवटी युनिटी समोर मात्र त्यांना झुकावं तर लागेल. तेव्हा सगळ्यांना मात्र आता अनिकाचा हा जो काही डिसिजन आहे तर तो आवडतो आणि आता सगळ्या मैत्रिणी विचारतात की अनिका परंतु हा फॉर्म कुठे मिळेल. तेव्हा अनिका म्हणते की ऑफिसमध्ये. तर आता ते सगळेजण अनिकाच्या मागे जातात. अनिकाच्या मागे गेल्यानंतर आता निंगी ही हळूच कमळीला म्हणत असते की अगं मला काहीतरी ह्या माकडीनीवर शंका येते, अशी कशी सुधारली ही, नक्कीच काहीतरी हिने घोळ करून ठेवलेला आहे. कमळी म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटतं, खरं तर एक काम करूयात, बघूया नक्की काय आहे ते. तेवढ्यात मात्र आता तो फॉर्म नक्की कशाचा आहे म्हणून कमळी आणि निंगी बघायला येतात आणि तेव्हा आता कमळी तो फॉर्म वाचते आणि म्हणते की निंगे अगं हे बघ अनिका तर बरोबर बोलत आहे आणि हा फॉर्म एकदम बरोबर आहे. आणि अनिका मात्र आता हे सगळं काही बोलणं ऐकते आणि हसत असते. तर निंगी म्हणते की अगं असून दे, कशाला काय म्हणतेस. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ आता जर हा फॉर्म भरला तर नक्कीच मात्र आपल्याला प्रिन्सिपल सरांना आपलं ऐकावंच लागेल. त्यानंतर आता सगळे फॉर्म चेक करत असतात तर अनिका कमळीच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ कमळी आता ह्या फॉर्मवर सही कर, कारण आता तू जीएस आहे. तर कमळी म्हणते की आता मी कुठे जीएस आहे. तर अनिका म्हणते की लास्ट इयरला मात्र तूच जीएस होती, त्यामुळे तुझी सही कर, तोपर्यंत नवीन जीएस येत नाही तोपर्यंत ही जबाबदारी तुझ्याकडेच आहे. तेव्हा आता मैत्रिणी म्हणतात की कमळी अगं प्लीज ऐक ना, तसंही मात्र तुझ्या साईनला मात्र वजन आहे, त्यामुळे तू प्लीज ऐक. तेव्हा कमळी काही साईन करत नसते आणि तेवढ्यात अनिका म्हणते की काय झालं, साईन करण्यासाठी तू घाबरते का, तशी तर तू खूप फाईट आहे, मग अशी का घाबरते. तेव्हा कमळी म्हणते की मी घाबरलेली नाही, पण खरंच जीएस नसताना मात्र स्वतःला जीएस समजणं हे चुकीचं आहे. अनिका म्हणते की अगं पण कमॉन, सगळ्यांसाठी जीएस तर तूच आहे. आणि आता सगळे मित्र आणि मैत्रिणींना विचारते की आता आपल्यासाठी जीएस कोण आहे बरं. सगळेजण कमळीचं नाव घेतात. तेव्हा लगेच आता अनिका म्हणते की ठीक आहे, पण कमळी म्हणते की हो ठीक आहे आणि मी जर सही केल्यानंतर सगळ्यांना जर न्याय मिळणार असेल काही हरकत नाही, मी सही करतो. तेव्हा आता कमळी सही करायला तयार होते आणि शेवटी कमळी मात्र त्या फॉर्मवर सही करते. तर अनिकाला फारच आनंद होतो आणि ती सगळ्यांच्या समोर आता कमळीला थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता कमळी निंगीजवळ येते आणि म्हणते की चल लवकर, आता मी निघते, मला शाळेत जाण्यासाठी उशीर होतोय आणि आता आईकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. बाय करून मात्र आता ती निंगीला बाय करून निघून जाते. आता अनिकाला फारच आनंद होतो. अनिका मात्र आता कमळीची सही शेवटी घेतेच आणि हसत असते. नंतर मात्र इकडे अन्नपूर्णा आजीने जे काही पारंपरिक दागिने आहेत ते सगळे बाहेर काढलेले असतात आणि ती राजनला त्याबद्दल सांगत असते. आपल्या इकडे आता हे जे काही पारंपरिक दागिने आहेत ना महाजनांचे, जी काही आपल्याकडे सून असते नवीन, आणि आपल्या त्या सुनेसाठी मात्र आता ही जी सासू आहे तर ते नवीन दागिने करत असते, अशी आपली रीत आहे. आणि त्या परंपरेत मात्र आता भर पडते आणि मी सुद्धा माझ्या सुनेसाठी कौतुकाने हे दागिने केले होते. गौरीची आणि माझी भेटच झाली नाही आणि मी माझ्या सुनाला मात्र ते दागिने नाही देऊ शकले. खरंच मला खूप वाईट वाटतं. राजन म्हणतो की आई हे फक्त स्वतःला दोषी मानू नको, त्याला काहीतरी आता कारण आहे, तुझा काही दोष नाही. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अरे मी स्वतः दोष नाही देत, मला कळतं सगळं, अरे पण वळत नाही आणि माझं मन मानायलाच तयार नाही. आणि मला असं वाटतं की अचानक मात्र गौरी ह्या दारातून येईल, माझ्या मोठ्या नातीला घेऊन येईल आणि मग मात्र
हे दागिने मी माझ्या हाताने तिच्या स्वाधीन करेल। तेव्हा आता रागिनी हे सर्व पाहते आणि रागिनी म्हणते की बापरे, हे दागिने आतापर्यंत कधी या म्हातारीने बाहेर काढले नव्हते आणि आता ते बाहेर काढलेले आहे। आणि जी सून जिवंत नाही आणि तिच्यासाठी मात्र ही थेरडी दागिने ठेवते आणि जी सून जिवंत आहे तिला हे दागिने द्यायला नको का हे थेरडीने? अगं, हे दागिन्यासाठी माझा जीव किती तळमळतो हे तुला दिसत का नाही? तेवढे तिच्या मागून कामिनी येते। कामिनी रागिनीला बघते तर मनात म्हणते की आता ही इथे उभं राहून काय करत असेल। तिच्या खांद्यावर आता हात ठेवते तेव्हा रागिनी घाबरते आणि रागिनी आता कामिनीला म्हणते की तुझं काय इथे, तू काय करतेस, जा ना इथून। तर कामिनी म्हणते की अगं तेच मी तुला विचारते। तेव्हा कामिनी म्हणते की अगं तू डोकावून काय बघतेस ते मी तुला विचारते। रागिनी म्हणते की ए बघ, तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ काय आतमध्ये सुरू आहे। कामिनी आणि रागिनी पुन्हा आता कान देऊन ऐकत असतात तर कामिनी नक्की आतमध्ये काय सुरू आहे ते डोकावून बघत असते। अन्नपूर्णा आजी आतमध्ये म्हणत असते की अरे आजच सोनाराकडे नेले होते आणि छान असे मस्त पॉलिश करून आणलेले आहे, बघ ना किती सुंदर दिसतात। तेव्हा राजन म्हणतो की आई पण इतके सगळे दागिने आपण घरात ठेवतो, मला थोडीशी रिस्क वाटते। आई म्हणते की अरे पण ही दागिने घरात ठेवायचेच कुठे? अरे बँकेमध्ये मी छोटा लॉकर होता तर आता मोठा लॉकर घेतलेला आहे, त्यामुळे तू बँकेत जा आणि हे सगळे दागिने आहे तर ते मोठ्या लॉकर मध्ये ठेवू नये। तेव्हा आता हे दोघे ऐकत असतात। योग्य वेळ आल्यानंतर मात्र मी ते योग्य व्यक्तीच्या हातात देईल। तर लगेच आता राजन म्हणतो की ठीक आहे। तेव्हा आता ह्या दोघी ऐकतात तर आता कामिनी म्हणते की अगं, योग्य वेळ आल्यानंतर मात्र आता ही योग्य व्यक्तीला ती दागिने देणार आहे, परंतु ती व्यक्ती आहे तरी कोण नक्की? रागिनी म्हणते की बघ ना, त्या योग्य व्यक्तीला आता इतके दागिने आणि ही म्हातारी मात्र मला एक सुद्धा दागिना देत नाही, नक्की काय करायचं? तेव्हा कामिनी म्हणते की हे बघ, तू रडू नको, सगळे दागिने आहे तर ते तुला मिळतील। तर लगेच आता रागिनी हसते। रागिनी म्हणते की वाव, आणि तेवढ्यात मात्र आता ती तेथील वस्तू आहे तर ती त्यांच्याकडून धक्का लागून खाली पडते आणि आता मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघंही आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात। तर राजन म्हणतो की आई मी बघतो। तर अन्नपूर्णा आजी मोठ्याने ओरडते आणि बाहेर कोण आहे असं विचारते। राजन बघायला येतच असतो आणि तेवढ्यात मात्र आता हे दोघी जणी लगेच लपतात आणि आता राजन दरवाजातून डोकावून पाहतो तेव्हा तिथे कोणी नसतं। तर राजन म्हणतो की आई अगं कोणीही नाही तिकडे आणि आई मी बँकेत जाऊन येतो। म्हणून राजन आता ते दागिन्यांची पिशवी घेतो आणि बँकेमध्ये जायला निघतो। तेव्हा लगेच आता इकडे कामिनी मात्र रागिनीला म्हणत असते की चुकून जरी आज त्या म्हातारीने किंवा राजनने आपल्याला बघितलं असतं तर आपलं सगळं काही खेळ खल्लास झाला असता। आता रागिनी रडत असते। रागिनी म्हणते की बघ ना अगं आई, जे काही दागिन्यावर माझा हक्क आहे आणि ते दागिने आता मला मिळण्याऐवजी दुसरंच कोणाला तरी मिळणार आहे आणि आता त्यांच्या त्या व्यक्तीची वाट बघत आहे ते, मग तूच काहीतरी डोकं लढव आणि काहीतरी कर ना। म्हणून मात्र आता रागिनीला त्यात दागिने हवे असतात। तर कामिनी म्हणते की हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, करते मी काहीतरी करते। आणि कामिनी म्हणत असते की त्या म्हातारीने मोठा लॉकर घेतलेला आहे असं ती म्हणत होती, मग आपण नक्कीच काहीतरी करू आणि हे बघ आता आपल्याला काहीतरी करायचं तर आहेच। मी ते बँकेमध्ये चौकशी करून आता त्या म्हातारीने अशी किती गडगंज संपत्ती आहे ती दडून ठेवलेली आहे ती बघते, मी आता सगळं चेक करते। त्यानंतर आता इकडे ऋषीची मीटिंग संपलेली असते आणि आता ते क्लायंट निघून जातात। तर साहेब म्हणतो की चला लवकरात लवकर, कबड्डी संपत आली असेल, आपल्याला जायचं आहे। तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे कमळीला घरी सोडायचं आहे आणि ती आपली वाट बघत असेल, एन्जॉय करण्यासाठी मात्र ही आहेत ना आपली ही माणसं। ऋषी मात्र आता घाईने जाणारच असतो। तेवढ्यात नयनतारा मॅडम येते। तर नयनतारा मॅडमला बघून आता दोघंही बघतच असतात। तर साहेबा म्हणतो की काय झालं, आता तर ऑफिस सुटण्याची वेळ आहे आणि नयनतारा मॅडम तुम्ही इतक्या उशिरा? तेव्हा ऋषी मात्र आता बघतच असतो। आता आपलं महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग मात्र आता मी इथे जॉईन करणार आहे। साहेबा म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की तुम्ही घरातून जॉईन करणार आहे। तेव्हा नयनतारा म्हणते की नाही, मी येथूनच जॉईन करणार आहे आणि हल्ली जरा तुमचं कामात लक्षच नाही, कारण आता आपली ऑनलाईन कॉन्फरन्स आहे हे तुम्ही विसरलात का? तेव्हा साहेबा म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की घरातूनच जॉईन करणार असाल। तेव्हा नयनतारा म्हणते की नाही, इथे ऑफिस मधूनच। तेव्हा साहेबा म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या केबिन मध्ये सेटअप रेडी करतो। तेव्हा आता लगेच नयनतारा म्हणते की नको, इथूनच मी जॉईन करेल, कारण आता ऋषी सुद्धा येतेच आहे, येते सगळं काही आता रेडी वगैरे करून। तेव्हा आता ऋषी आणि साहेबा या दोघांना तर फार टेन्शन येतं।
त्यानंतर कमळी इकडे वाट बघत असते आणि आता तेथे अश्विन काका येतात. काय झालं, कुणाची वाट बघत होतात का असं विचारते. तर कमळी म्हणते की हो ना, कारण आता एक जण न्यायला येणार आहे, त्यांची वाट बघत होते. अश्विन काका म्हणतात की कारण आता गेट बंद करण्याची वेळ आलेली आहे. तर कमळी म्हणते की ठीक आहे, तुम्ही बंद करा, मी येते, मी बाजूला बसते. इकडे नयनताराने मात्र ऋषीला चांगलंच गुंतवलेलं असतं कारण त्या कॉन्फरन्स मध्ये. इकडे कमळी मात्र वाट बघून बघून आता पूर्णपणे थकून गेलेली असते. ती विचार करते की ऋषी सर 5ला येतो असं म्हणाले होते, अजून ते का आले नसतील आणि काहीतरी नक्कीच कामात अडकले असतील. मी वाट बघून बघून दमते. आता कमळी म्हणते की ऋषी सर केव्हापासून इतके बेजबाबदार झाले. ती वाट बघत असते आणि त्यानंतर आता इकडे नयनताराची आता ही कॉन्फरन्स आहे तर ती संपते आणि ती साहेबाला सर्व काही मेल करायला सांगते. आणि आजचं हे प्रेझेंटेशन आहे ते खूप छान झालं असं ऋषीला म्हणते. ऋषी म्हणतो की थँक्यू. नयनतारा त्यांना आणखीन एक कॉन्फरन्स अटेंड करायला सांगते. तेव्हा तर ऋषी आणि साहेबा नयनताराकडे पाहतच असते. बाबांनी घेऊन हॉस्पिटलला चालले आणि तुझी गाडी घेऊन जाते आणि तुला घेण्यासाठी मी ड्रायव्हरला परत पाठवेल. तेव्हा आता ऋषी पाहतच असतो. आता साहेबा म्हणतो की काही हरकत नाही, मी त्याला बाईकवरून सोडेल. त्यानंतर आता इकडे कमळी वाट बघत असते. पूर्ण पाऊस वगैरे वारा वगैरे सुटलेला असतो, पाऊस येत असतो आणि आता इकडे ऋषी मात्र आता ही दुसरी कॉन्फरन्स करून करून पूर्णपणे थकून गेलेला असतो. साहेबा सुद्धा म्हणतो की आता बास, माझं सुद्धा डोकं काम करेन असं झालेलं आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की साहेबा तू आपल्या दोघांसाठी मस्त ब्लॅक कॉफी सांग. तेव्हा आता लगेच साहेबा म्हणतो की मालक 9 वाजले, कॉफी पिण्याची वेळ नाही. तेवढ्यात ऋषी म्हणतो की काय 9 वाजलेत, अरे यार कसं विसरू शकतो, आणि तो कमळीला आणण्याचं विसरून गेलेला असतो. साहेबा म्हणतो की आता काय, तर ऋषी म्हणतो की अरे कमळीला घ्यायला जायचं होतं आणि ती माझ्यासाठी तिथेच थांबलेली आहे. साहेबा म्हणतो की अरे कामाच्या गडबडीत मी सुद्धा तुला सांगायचं विसरूनच गेलो. तर आता ऋषी डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की मीटिंग मध्ये खरंच कम्प्लिटली मी सगळं काही विसरून गेलो. साहेबा म्हणतो की ठीक आहे, अरे तू हे सगळं मुद्दामून नाही केलं आणि आता कमळी घरी सुद्धा निघून गेली असेल. तर ऋषी म्हणतो की तू वेडा आहेस का, कमळी कधीच जाणार नाही, कमळी तेथेच उभी असेल. साहेबा म्हणतो की काय बोलतोस, तेथेच उभी असेल. आणि आता साहेबा म्हणतो की जर ती तेथे असेल तर तू संपलास. तर ऋषी म्हणतो की मला गाडीची चावी दे. आणि ऋषी म्हणतो की ही आई पण माझी गाडी कशाला घेऊन गेली असेल, म्हणून ऋषी धावतच साहेबाच्या गाडीची चावी घेऊन जाते. तेव्हा आता लगेच साहेबा म्हणतो की ह्या पोराचं काय करायचं. तेव्हा आता कमळी वाट बघून बघून तेथे पूर्णपणे ओली झालेली असते. पाऊस येत असतो, पावसामध्ये भिजलेली असते, वैतागून जाते. तेव्हा आता कमळीची रिबीन सुद्धा सुटते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषी तेथे आलेला असतो. कमळी मात्र आता आपले केस ओले झालेले आहेत तर रिबीन वगैरे सोडून त्या 2 वेण्या सोडून मोकळे केस सोडते आणि ऋषी तिच्या जवळ येतो आणि कान पकडून तिची उठाबशा काढत माफी मागत असतो. तेव्हा आता कमळी त्याला जवळ घेते. मस्त पावसामध्ये आता ते नाचत असतात, मक्याचे कणस वगैरे खात असतात, एन्जॉय करत असतात. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.